दैनंदिन जीवनाच्या गजबजाटात, कल्लोळात जगताना माणसाचं मन चंचल होत असते. अनायसे नाशिकमध्ये होतो आणि विचार झाला की मग या चंचल मनाला स्थिर करणारी अशी कोणती जागा इथे आहे याचा शोध घ्यावा. आणि उत्तर आलं, नाशिकमध्ये पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेलं बुद्ध स्मारक. शांत दुपार असल्यामुळे इथे आधीच वर्दळ कमी होती. बौद्ध स्तूपासारखी रचना असलेल्या या स्मारकात तथागत गौतम बुद्धांची कांस्य धातूने बनवलेली 20 फुटाची अभय मुद्रा असलेली मूर्ती आहे. भिकूंचा आशीर्वाद घेतला आणि बराच वेळ शांत चित्ताने मूर्तीकडे एकटक बघत राहिलो. मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव आपल्यात उतरत असल्याची फिलिंग येत होती. प्रत्येक श्वासाने जगात शांतीचा संदेश पसरवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी जगात माणुसकी आणि भूतदयेचा पाया भक्कम केला. नाशिकमध्ये इथे बुद्ध स्मारकात इथे बसल्यावर एक वेगळीच अलौकिक शांतता मला मिळाली. आवाज एको होत होता आणि इट वॉज अ ब्लेसिंग टू जस्ट बी देअर. तुम्हाला जर हे स्पेशल फिलिंग अनुभवायचं असेल तर इथेच नाशिकमध्ये यावं लागेल. त्यानंतर हिरव्यागार बागेने वेढलेल्या या बुद्ध स्मारकाच्या ठिकाणी बराच वेळ बसून राहिलो आणि समोर होणाऱ्या प्रत्येक हालचालीचं, प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींचं निरीक्षण करत राहिलो. शेवटी गौतम बुद्धांच्या जीवनाचा हाच अर्थ होता, नाही का?